आज 8 महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवडला आज महापौर मिळणार, तर नागपूर, अमरावती, सोलापूर, नाशकात सुद्धा आजच महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। अमरावतीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदांची आज निवडणुकीसाठी महापालिकेचं सभागृह सज्ज। दरम्यान महापौर पदासाठी भाजपकडून उमेदवार घोषित, तर युवा स्वाभिमानकडून उपमहापौर पदासाठी उमेदवार। यासह छत्रपती संभाजीनगर पालिकेमध्ये भाजपच्या गोविंद केंद्रेंची गटनेतेपदी निवड। दरम्यान भाजपच्या सर्व नगरसेवकांकडून विभागीय आयुक्तालयामध्ये जाऊन गटनोंदणी। 57 जागा मिळाल्यानं संभाजीनगर पालिकेमध्ये भाजपचाच महापौर होणार हे निश्चित। भिवंडी पालिकेच्या महापौर पदाच्या निवडीसाठी मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित। कोकण विभागीय आयुक्तांकडून अजूनही कार्यक्रम जाहीर झालेला नाही। काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेकडून सुद्धा महापौर पदावर दावा। तर चंद्रपूर पालिकेतील गटनोंदणीसाठी काँग्रेसनं वेळ मागितल्याची माहिती। काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्रित गटनोंदणी करणार असल्याची माहिती। आज गटनोंदणी होण्याची सुद्धा शक्यता। चंद्रपुरात वडेट्टीवार गटाच्या समर्थकांनी यावेळी नगरसेवकांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे। विभागीय आयुक्तांविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती। अजित पवारांच्या निधनानंतर सांत्वनपर भेटीचा आजचा शेवटचा दिवस, तर आज देखील संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्य एकत्रित असणार। राज्यभरातून अनेक कार्यकर्ते, नागरिक पवार कुटुंबियांच्या बारामतीमध्ये भेटीसाठी येणार। तर दादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केलं। दादांची राख विझली नव्हती तोवरच सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली। शरद पवार ताबा घेतील असं तटकरेंना वाटलं। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची सुनील तटकरेंवर जहरी टीका। तर अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये क्लीन चिट देऊ नये, अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारकडे मागणी। अजितदादांच्या निधनानं दुःखाचं सावट, एकीकडे दुःख आहे तर दुसरीकडे कर्तव्य। निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना पाठबळ दिलं पाहिजे। रत्नागिरीच्या खेडमधल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर अधिवेशनात पार्थ पवार प्रकरणामध्ये सरकारला जाब विचारू, काँग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया। पार्थ पवार प्रकरणामध्ये आता बोलणं योग्य नाही असंही नाना पटोले यांचं वक्तव्य। लाडक्या बहिणींना लखपती दिदी करणार, तर खेडमधील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाष्य। तर हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पृथ्वीवर चंद्र सूर्य असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, सिल्लोडमधल्या सभेत मंत्री उदय सामंतांचं भाष्य। रामदास कदम हे हप्तेखोर, ते डान्स बारमधून पैसा कमावतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची रामदास कदमांवर टीका। रामदास कदम हे दादा नसून मांजर असल्याचंही विधान। विरोधकांकडे चोरीचा पैसा, योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणार, विकास गोगावलेंचा अप्रत्यक्षपणे खासदार सुनील तटकरेंवर निशाणा। तर गेल्या अनेक वर्षात अनेकांनी माझ्यावर टीका केली आहे, विकास गोगावलेंचा निशाणा। राष्ट्रवादीचे नागोठणे गटातील उमेदवार किशोर जैन यांची बुद्धी बालिश, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची ही टीका। मालेगावात एमआयएमच्या नेत्यांनी भुसेंची भेट घेतली, चर्चांना उधाण। तर मुफ्ती इस्माईल अब्दुल मलिक युनुस यांनी दादा भुसेंची भेट घेतली। मालेगाव पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची ही चर्चा। भाजपच्या नादी लागू नका, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या निधीचा हिशेब ठेवला जाणार, पालकमंत्री जयकुमार गोरेंचा आमदार अभिजित पाटलांना इशारा। आमच्या मतदारसंघात येऊन भाजपच्या मंत्र्यांनी चुकीची वक्तव्य केली, चुकीच्या वक्तव्यानं जनता पेटून उठली आहे, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। तर पाटण तालुक्यातील जनता मतांद्वारे उत्तर देईल, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेनेला बहुमत मिळेल, देसाईंकडून विश्वास व्यक्त। एकनाथ शिंदेंनी सांगितल्यास गणेश नाईकांचा टांगा पलटी करू, गणेश नाईकांच्या एकनाथ शिंदेंवरील टीकेवरून सुद्धा शंभूराज देसाईंचा पलटवार। नवी मुंबई पालिकेमध्ये भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये 10 ते 12 जागांची कमी, देसाईंचं सूचक विधान। मी कधीही अति आत्मविश्वासानं काम करत नाही, मी पराभव पाहिलेला माणूस, सिंधुदुर्गातील प्रचारसभेत निलेश राणेंचं वक्तव्य। जत तालुक्यातील पुढारी एका बाजूला एकवटलेत, पण जनता भाजपच्या बाजूने एकवटली आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचा विरोधकांवर निशाणा। तर कुणालाही विरोध करायचा नाही, लोकांसाठी काम करण्याचं ठरवलंय, पडळकरांचं वक्तव्य।
1999 पासून आघाडी करतोय आणि त्यामुळे काँग्रेसची पिछाडी झाली. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार करू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भूमिका. सांगलीच्या खानापूरमध्ये भाजपच्या प्रचारात खोडसाळपणे लाईट घालवली जाते. यापुढे लाईट गेली तर तुमची लाईट घालवू. गोपीचंद पडळकरांचा आमदार सुहास बाबर यांना प्रत्यक्ष इशारा. सांगलीच्या जत तालुक्यातील 65 गावांच्या पाण्याचा प्रश्न डिसेंबरपर्यंत सुटेल. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं ग्रामस्थांना आश्वासन. पुण्यामध्ये बिबट्यांचा विषय गंभीर. रेस्क्यू सेंटरची संख्या वाढवून बिबट्यांची दहशत कमी करणार. पुण्याच्या ओतूरमधल्या प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. जुन्नरमधील सभेत एकनाथ शिंदेंनी उदय सामंतांची ऑडिओ क्लिप ऐकवली. जुन्नरमध्ये एमआयडीसी आणणार. सामंतांचं नागरिकांना आवाहन. तर आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो असंही सामंत म्हणाले. आमच्याकडे रोजगार नाही त्यामुळे आमच्या पोरांची लग्न जमत नाही. आम्हाला आयटी पार्क द्या. पुण्याच्या ओतूरमधल्या सभेत आमदार शरद सोनवणेंची मागणी. दिलीप सोपल यांच्यामध्ये सरपंच होण्याचं कर्तृत्व नाही. दिलीप सोपलांनी माझ्यासोबत फिरावं आणि माझी विकास कामं पाहावीत. भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर सडकून टीका. बार्शीमध्ये झेडपी निवडणुकीत ठाकरेंची माणसं धनुष्यबाणावर उभी असल्यानं शिंदेंचे शिवसेनेचे पदाधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांचा आरोप. तर मशालीच्या माणसांसाठी मतं मागणारा मी नाही. भाऊसाहेब आंधळकरांची नावं न घेता दिलीप सोपल यांच्यावर टीका. शहाजी बापू पाटलांच्या भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे सादर करणार. शहाजी बापू पाटलांना जेलमध्ये जावं लागणार. शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांचा इशारा. तर देशमुखांकडून ही राजकीय रणबाजी. शहाजी बापू पाटलांचं उत्तर. सोलापुरात विजयसिंग मोहिते पाटील आणि पुतण्या धवलसिंग मोहिते पाटील एकाच मंचावर. दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवत असल्यानं दोघे एकाच व्यासपीठावर. गेल्या 12 वर्षांपासून राजकीय मतभेदांमुळे चुलते पुतणे वेगळे होते. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर मांजरगाव ग्रामस्थांनी बहिष्काराचा इशारा दिलाय. मांजरगाव ते कोर्टी मंजूर असलेल्या रस्त्याचं काम न झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. सांगलीमध्ये भाजपकडून मतदारांना साड्यांचं वाटप. काँग्रेसचा आरोप. तर कडेगाव तालुक्यातल्या बडिये रायबाग या ठिकाणचा हा प्रकार. शेकडो साड्यांसह उमेदवारांची पत्रकं यामध्ये आढळल्याचा काँग्रेसचा आरोप. पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं चित्र स्पष्ट. अर्ज माघारीनंतर 54 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात. 7 फेब्रुवारीला 8 जिल्हा परिषद गट आणि 6 पंचायत समिती गणांमध्ये मतदान. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अधिकृत जाहीर प्रचार आता थांबला. तर उद्या मतदान होणार असल्यानं आज हालचालींना वेग येणार. काँग्रेसच्या बुद्धीची मला कीव येते. संसदेतील काँग्रेसच्या गदारोळावरून बावनकुळेंची टीका. संसदेच्या लोकमंदिरामध्ये निदर्शनं करणं ही कृती लोकशाहीला अमान्य. बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा. देशाच्या हितासाठी काँग्रेस खासदार निलंबित होत असतील तर याचा अभिमान. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं वक्तव्य. कोपर्डी प्रकरणामध्ये जे काही असेल ते पुराव्यांसह सिद्ध करून दाखवा. जरांगेंचं अमोल खुणेंना आव्हान. तर आरोप करण्यापेक्षा माझ्यावर गुन्हा दाखल करा. जरांगेंचा खुणेंना सल्ला. मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं आज उद्घाटन होणार. तर आज सकाळी 10 वाजता नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित चाटम, गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार. वरळी कोळीवाड्याच्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा आज आदित्य ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ. नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्या प्रयत्नातनं नवनीत चौक ते एनएससी या बिल्डिंगपर्यंतचं हे काम केलं जाणार. बीएमसीच्या महापौर पदासाठी उमेदवार देणार की नाही लवकरच समजेल. आता त्याबाबत मी बोलणार नाही. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची पहिली संयुक्त बैठक संपन्न. बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पराग आळवणी हे उपस्थित होते. तर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि एमएमआरडीएचे मुख्य आयुक्त संजय मुखर्जी हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते. दापोलीमध्ये झालेल्या लग्न सोहळ्यातील उखाण्याची सर्वत्र चर्चा. वर्णिका बर्जे यांनी उखाण्यातनं गृहराज्यमंत्री विकास कामांचा उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली. विशाल रावांचं नाव घेते निवडून आणू धनुष्यबाण. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू. केडीएमसीमध्ये कचरा गटाराच्या मुद्द्यावर काँग्रेस नगरसेविका आक्रमक. कांचन कुलकर्णींनी भर रस्त्यात अधिकाऱ्यांना जाब विचारला. 10 दिवसात स्वच्छता केली नाही तर कचरा थेट पालिकेत टाकण्याचाही इशारा. गोंदियामध्ये प्रशासकीय इमारतीसमोर धान शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचं धरणे आंदोलन. बोनस आणि प्रलंबित चुकाऱ्यांसाठी काँग्रेस आक्रमक. नाना पटोले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर. नांदेडच्या कंधारमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्राचं वाटप. किरीट सोमय्यांचा आरोप. तर जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला परदेशातून आर्थिक मदत. सोमय्यांचा आरोप.
माहीमच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मराठी न बोलणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर आला होता. मनसेनं आक्षेप घेतल्यानंतर कर्मचाऱ्यानं माफी मागितली. बँक मॅनेजरकडून या कर्मचाऱ्यावर कारवाईचं आश्वासन. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट रामकुंड परिसरात विकास कामांना सुरुवात. नाशिकच्या रामकुंड परिसरातील अतिक्रमणं सुद्धा हटवली. तर रामकालपत या कामासाठी काळाराम मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार 2 महिने बंद राहणार. भाविकांसाठी उत्तर आणि दक्षिण द्वारातनं या दर्शनाची सोय. बांधकामाची वर्दळ लक्षात घेऊन प्रशासनाचा निर्णय. हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतापले. विद्यार्थ्यांसह पालकांवर गुन्हा दाखल करण्याची अधिकाऱ्यांची धमकी. वाढीव शिक्षक देण्याच्या मागणीसाठी अधिकाऱ्याच्या दालनात पालकांसह विद्यार्थ्यांचा गोंधळ. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेनिमित्त मध्य रेल्वे ते सावंतवाडीपर्यंत विशेष ट्रेन सोडणार. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव मार्गावर विशेष ट्रेन धावणार. 8 आणि 10 फेब्रुवारीला या ट्रेन्सचं नियोजन. लोकलच्या वाढत्या गर्दीवरून हर्षवर्धन सपकाळांची सरकारवर टीका. डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील गर्दीचा व्हिडिओ सपकाळांकडून ट्विट. मुंबई स्पिरिटच्या नावाखाली मुंबईकर भरडला जातोय. सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीचा एसटीलाही फटका. वाहतूक कोंडीच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा 66 शिवनेरी बसेस रद्द. त्यामुळे एसटी पुणे विभागाचं 12 ते 15 लाखांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती.